नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर अन्न पुरवठा निरीक्षक भरती 2023 यासाठी आपण सिरीज सुरू केली होती, ज्यामध्ये आपण संपूर्ण भूगोल कवर करत आहोत. पूर्णच्या पूर्ण IBPS पॅटर्ननुसार असणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण पार्ट 1 आपण काल घेतला होता. ओके, पार्ट 1 काल घेतला होता. काही कारणास्तव आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण भूगोल घेणार होतो, परंतु मध्येच काही प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 असं डिवाईड करावं लागलं. तर काही हरकत नाही, आपला पार्ट 1 तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो. आणि आता पार्ट 2 आपण पाहत आहोत. ओके, पार्ट 1मध्ये खूपच इम्पॉर्टंट प्रश्न होते जे TCS IBPSने आत्तापर्यंत विचारले होते. आता पार्ट 2चे जे व्हिडिओमधील जे काही प्रश्न आहेत ते एकदा आपण पाहून घेऊया. ओके, आज पार्ट 2मध्ये सगळंच्या सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे. त्या अगोदर सिलेबस पाहूया. सिलेबसमध्ये आपण सामान्य ज्ञानमधील भूगोल हा टॉपिक घेत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी असा हा पूर्ण भूगोलाचा सिलेबस आहे. यामधले सगळ्याच्या सगळे प्रश्न तुम्ही आता मागच्या लेक्चरमध्ये पाहिले असतीलच की आपण बऱ्यापैकी कवर केलेले आहेत. आणि आत्तासुद्धा ह्याच टॉपिकवर सिलेबस ओरिएंटेड सगळेच्या सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. ओके, तर आता आपण कुठपर्यंत आलो होतो ते पाहूया आपण. आता सुरुवातीपासूनच घेऊया. मध्येच आपण 7व्या का 8व्या प्रश्नाला आले होतो, पण आता एवढं करण्यापेक्षा पहिल्या प्रश्नापासूनच घेऊया. ओके, चप्राळा अभयारण्य टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. तर चप्राळा अभयारण्य हे प्रशांत धाम या नावाने ओळखले जाते. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कस्तुरी मांजर ही रायगड जिल्ह्यात आढळते. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम हा नरसिंहपूर या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही? तर आंजर्ले, मालगुंड, वेळास हे 3 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत बीच, पण किहीम हे बीच रत्नागिरीमध्ये नाही आहे. ओके, मध्य प्रदेश राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर बालाघाट या जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे. मांगोली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? तर मांगोली धबधबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग या तालुक्यात आहे. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा. तर रायगड जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जर क्रम पाहायला गेला तर मग आपल्याला कळेल की पाताळगंगा, अंबा, कुंडलिका आणि सावित्री अशा प्रकारे या नद्या आहेत. ओके, आता ह्याचा जर एक ट्रिक पाहायला गेली तर कसं आहे, तेरे मुख का शावा सावित्री काकू पावता वैत. ओके, ही ट्रिक मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला लिहून दाखवली होती की उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे कशा प्रकारे जावे. त्यासाठी कालचं लेक्चर बघणं खूपच गरजेचं आहे, कारण की कालच्या लेक्चरमध्ये आपण खूप सारे ट्रिक कवर केल्या होत्या. ओके, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर खालीलपैकी नवेगाव हे तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही आहे. मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. बाजरा म्हणजेच रेंटल हा प्राणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर बाजरा म्हणजेच रेंटल हा प्राणी भंडारा जिल्ह्यात आढळतो. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रंधा धबधबा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत ही होजिअरी या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जर महाराष्ट्र असेल, ओके, या महाराष्ट्रामध्ये ऑप्शनमध्ये जर ह्या साईडचे जिल्हे असतील तर उत्तर द्यायचं, किंवा ह्या साईडचे जिल्हे असतील तर उत्तर द्यायचं. आदले कुठले जिल्हे असतील तर ते द्यायचं नाही. तर तुम्ही पाहिलं असेल तर सातारा, सांगली इथे येतं, हे उत्तर नाही आहे. धुळे, जळगाव हे इथे येतं, हे उत्तर नाही आहे. यवतमाळ, परभणी इथे येतं, हे उत्तर नाही आहे. तर मग उत्तर कुठलं असणार? तर नागपूर, गोंदिया, कारण की ते या ठिकाणी येतं. ओके, तर याचं उत्तर असणार आहे नागपूर, गोंदिया. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? तर मग त्यावरच प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारेच जायचं. आता चंद्रपूर हा जिल्हा हा महाराष्ट्राच्या या ठिकाणी येतो, त्यामुळे हे उत्तर आहे. ओके,
पुढचा प्रश्न पाहूया आपण. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सौताडा धबधबा हा बीड जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे? तर चामड्याचा उद्योग हा मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे? तर खालीलपैकी पुणे हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा होता. अगोदर ठाणे जिल्हा होता, परंतु 2014मध्ये पालघर आणि ठाणे यांचं डिवायडेशन झाल्यामुळे आता पुणे हा जिल्हा सगळ्यात लोकसंख्येमध्ये 1 नंबरला आहे. ओके. साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर मुल्हेर हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जर पाहायला गेलं तर मुंबई शहर आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा मुंबई उपनगर आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे जलविद्युत केंद्र आहे, तर खोपोली या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास टिंबटिंब या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभलेले आहे, तर फ्रान्स या देशाचे सहकार्य लाभलेले आहे. टिंबटिंब जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा, गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. तर अमरावती या जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगा, गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याची दुधातुपाचा जिल्हा अशा प्रकारे ओळख आहे. नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा हे गोंदिया जिल्ह्यात आहे. नवेगाव, नागझिरा. ओके. महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही, तर मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही आहे. कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील टिंबटिंब हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी जर उत्तर पाहायला गेलं तर यवतमाळ हे उत्तर आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यातील टिंबटिंब येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. ओके. तर याचं उत्तर आहे मित्रांनो जवाहरनगर. ओके. पुढे पाहूया. टिंबटिंब जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत, तर नांदेड या ठिकाणी उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. 32वा प्रश्न आहे. अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यांच्या तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात, तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्यावेळेला जर समजा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे असेल ऑप्शन की सिंधुदुर्ग, रत्नागिरी या साईडचे पण जिल्हे असतील आणि चंद्रपूर आणि म्हणजे विदर्भाकडचे सुद्धा जिल्हे असतील, तर जास्त प्रेफरन्स विदर्भातील जिल्ह्याला द्यायचं. या ठिकाणी आपण 2 ऑप्शन एलिमिनेशन करू शकतो. ओके. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे, तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती आहे? तर 5400 फूट ही कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब येथे कागद गिरणी आहेत, तर बल्लारपूर या ठिकाणी कागद गिरण्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे, तर भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब ह्या जिल्ह्यामध्ये आहे, तर महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र हे सोलापूर या ठिकाणी आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात टिंबटिंब हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्रामध्ये बुलढाणा हा जिल्हा दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात केळी या फळपिकाचे सर्वाधिक क्षेत्र आहे, तर बुलढाणा या ठिकाणी केळी या फळपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील टिंबटिंब येथील लोहखानी प्रसिद्ध आहेत, गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव येथील लोहखानी प्रसिद्ध आहेत. ओके. महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब या तालुक्यात आहे, तर बल्लारपूर या ठिकाणी या तालुक्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दगडी कोळशाचे साठे. तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तिल्लारी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. टिंबटिंब या जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदूरगड डोंगर आहे, तर चांदूरगड डोंगर हा चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्येस आहे. ओके. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे, तर भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात एकूण किती महसुली जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 36 महसुली जिल्हे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर गडचिरोली जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहत नाही. ओके, गडचिरोली जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहत नाही. ओके, घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. तर घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस कोणता आहे? तर गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस 26 ऑगस्ट हा आहे. मॅंगनीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? तर मॅंगनीज खनिजासाठी नागपूर, भंडारा हे 2 जिल्हे प्रसिद्ध आहेत. ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी संपन्न होता? तर वेळाच्या ठिकाणी संपन्न होतो. पुढचा प्रश्न पाहूया. रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत? तर सव आणि उन्हेरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर मिठागरांचा जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्यास ओळखतात. रायगड जिल्ह्याच्या सीमेशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा संलग्न नाही? तर रायगड जिल्ह्याच्या सीमेशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची? तर पालघर जिल्ह्याची सीमा संलग्न नाही. ओके, रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? तर रायगड जिल्ह्याची महानगरपालिका ही पनवेल शहरात आहे. गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर गडचिरोली जिल्ह्यातील विराज राज्याचा किल्ला हा वैरागड या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? तर गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा हे देवस्थान वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. प्राचीन मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर संगमेश्वर या ठिकाणी प्राचीन मार्लेश्वर मंदिर आहे. विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विशाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. ओके, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण टिंबटिंब या महान संतांची जन्मभूमी आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण संत गोरोबा काका या महान संतांची जन्मभूमी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यात आढळते. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यात आहे. यशवंतगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर यशवंतगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे. रायगड जिल्ह्यात टिंबटिंब येथे सुपारी संशोधन केंद्र आहे. तर श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्हा समाविष्ट नाही? तर अमरावती प्रशासकीय विभागात वर्धा हा जिल्हा समाविष्ट नाही. देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे? तर देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ हे नागपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोल्हापूर जिल्ह्याशी जोडतो. ओके, तर पुढचा प्रश्न पाहून घेऊया. उस्मानाबाद जिल्ह्यात टिंबटिंब येथे जैन मुनी शांतीसागर महाराज यांचे समाधी आहे. तर कुंथलगिरी येथे जैन मुनी शांतीसागर महाराज यांची समाधी आहे. लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यात आहेत. कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? तर औरंगाबाद या महसूल विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? तर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला भोरप्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे. जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जायकवाडी अभयारण्य हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुळजाभवानी मातेचं मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान बीड जिल्ह्यात आहे. ओके, उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग म्हणून ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. तर नाशिक जिल्ह्यात ओझर या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. मासुंदा तलाव टिंबटिंब या शहरात आहे. तर मासुंदा तलाव हा ठाणे शहरामध्ये आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं पूर्ण काही कव्हर झालेलं आहे.
ओके, या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र कव्हर झालेला आहे. आता आपण भारताकडे जाऊया. हे प्रश्न IBPSने सतत विचारलेले आहेत. जर तुम्ही एक्झाम वगैरे दिल्या असतील तर तुम्हाला कळून येईल की IBPSने विचारलेले प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे? तर ह्यापैकी दक्षिणेतील पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे? तर त्याच्यामध्ये निमगिरी, नल्लामल्ला, पालकोंडा आणि अनाईमुडी हे शिखरांचा क्रम बरोबर आहे. ओके, खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो? तर पश्चिमी चक्रवात हा घटक वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो. पुढचा प्रश्न पाहूया. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी विंध्य रांगांमध्ये आहे. ओके, चौथा प्रश्नाचे पहिलं विधान पाहूया आपण. घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते व खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. तर आणि ब विधान आहे, घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर विधान अ बरोबर आहे. घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. ओके, पाचवा प्रश्न आहे. पाचव्या प्रश्नाचं पहिलं विधान आहे, भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001मध्ये 15.9% पासून 2011मध्ये 12.1% एवढी घटली. आणि दुसरं विधान आहे, 2011च्या जनगणनेनुसार विभाजनपूर्व जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्य 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे. ओके, तर पाचव्याचं उत्तर आहे मित्रांनो, विधान कोणतं बरोबर आहे? तर ब विधान बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा. विधान अ आहे, बिहार, पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांनी प्रति चौरस किलोमीटर माणसांच्या घनतेचा 1000 हा आकडा ओलांडलेला आहे. आणि ब विधान आहे, अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम या राज्यांची प्रति चौरस किलोमीटर माणसांची घनता 100पेक्षा कमी आहे. तर ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर कोणतं विधान बरोबर आणि कोणतं विधान चूक? तर यामध्ये अ चूक आणि ब बरोबर आहे. ओके, सातवा प्रश्न पाहूया. भारतातील हिवाळ्यातील हवामानाच्या स्थितीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर उत्तर भारतात कमी तापमान असते. दुसरा ऑप्शन आहे, उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो. तिसरा ऑप्शन आहे, हवेचा दाब उत्तरेकडे होत राहतो. आणि एक सेकंड हा. तर ऑप्शन तिसरा आहे, हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो. आणि ऑप्शन चौथा आहे, वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत जातात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ, ब आणि ड. म्हणजे कसं? तर उत्तर भारतात कमी तापमान असते. दुसरं आहे, उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो आणि वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्यामुळे भारतातील हिवाळ्यातील हवामानाच्या स्थितीविषयक कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे अ, ब, ड. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. आठवा प्रश्न. भारतातील विधान अ आहे, भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग. आणि विधान ब आहे, देशाच्या निर्यात मिळकतीच्या सुमारे 11% मिळकत या उद्योगातून होते. ओके, तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो अ आणि ब दोन्हीही. म्हणजेच भारतात दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग आहे आणि देशाच्या निर्यात मिळकतीच्या सुमारे 11% मिळकत या उद्योगातून होते. प्रश्न 9वा आहे, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर लोह व ॲल्युमिनियमचं प्रमाण जांभी मृदेमध्ये असते. मी कालच सांगित होतं, जांभी मृदा इक्वल टू बॉक्साईट इक्वल टू ॲल्युमिनियम. ओके, आता त्याला जांभा कलर का येतो? तर लोखंडामुळे त्याला जांभा कलर येतो. ओके, लालसर टाईप थोडासा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची उद्दिष्टे टिंबटिंब आहेत. आता 2000ची उद्दिष्टे या ठिकाणी त्यांनी विचारलेले आहे. विधान अ आहे, माता मृत्यूदर प्रति लाख जन्मास 1000पेक्षा खाली आणणे. ओके, ऑप्शन बी आहे, सार्वत्रिक लसीकरण. ऑप्शन सी आहे, बाल मृत्यू दर प्रति 1000 जन्मास 20पेक्षा खाली आणणे. आता ह्याचं उत्तर जर पाहायला गेलं तर अ आणि ब असणार आहे. ओके, 11वा प्रश्न पाहूया आपण. श्योक, झास्कर आणि गिलगिट या नद्या टिंबटिंब नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. ओके, ऑप्शन ए आहे गंगा, ऑप्शन बी आहे कोसी, ऑप्शन सी आहे महानंदा आणि ऑप्शन 4 आहे सिंधू. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो सिंधू. श्योक, झास्कर आणि गिलगिट या नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळली आहे? तर प्रकल्प, राज्य आणि क्षमता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर तिन्ही
तिन्ही प्रकल्पांची जोडी योग्य जुळलेली आहे. जसं की विंध्याचल हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि त्याची क्षमता आहे 4760. मुंद्रा हे गुजरातमध्ये आहे आणि त्याची क्षमता आहे 4620. आणि जिंदाल तमनार हे छत्तीसगडमध्ये आहे आणि त्याची क्षमता आहे 3400. ओके. भारतात तांबे या धातूचे साठे मर्यादित असल्याने अधिक गरज भागवण्यासाठी ते आयात करावे लागते. तर टिंबटिंब या धातूचे साठे अधिक असल्याने ते निर्यात केले जाते. म्हणजेच मॅंगनीज ह्या धातूचे साठे अधिक असल्यामुळे ते निर्यात केले जाते आणि तांबे कमी असल्यामुळे ते आयात केले जाते. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय्य स्रोत नाही? तर दगडी कोळसा हा ऊर्जेचा अक्षय्य स्रोत नाही. 15 प्रश्न पाहूया. भारतातील नैसर्गिक वायू आधारित वीज प्रकल्पांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहेत ते ओळखा. तर ह्याचं सुद्धा जर मगाशी जसं होतं तसाच प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्याच्या सगळे बरोबर आहेत. जसं की समलकोट हा आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि त्याची क्षमता आहे 2620. दाभोळ म्हणजेच अंजनवेल हे महाराष्ट्रामध्ये आहे, त्याची क्षमता आहे 2220. बवना हे दिल्लीमध्ये आहे आणि त्याची क्षमता आहे 1500. आणि लँको कोंडापल्ली हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि त्याची क्षमता आहे 1466. भारतात जलसंसाधनांच्या दृष्टीने महत्त्वाची अशी टिंबटिंब नदी खोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात. तर त्याच्यामध्ये भारताच्या जलसंसाधनाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी 24 नदीखोरे आहेत जी महत्त्वाची मानली जातात. भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक असलेले विख्यात फ्रेंडशिप गार्डन छत्तीसगड राज्यातील टिंबटिंब शहरात आढळते. आता फ्रेंडशिप गार्डन हे भिलाई छत्तीसगड राज्यातील भिलाई या शहरात आढळते. आता रॉक गार्डन यावर प्रश्न नेहमी असतो. ओके. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगडमध्ये आहे. ओके. तर मी स्टार करतो. राजस्थानातील टिंबटिंब हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. ओके. तर राजस्थानातील टिंबटिंब हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. तर ते कोणते आहे? तर जैसलमेर आहे. एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी नावाने ओळखले जाते. कशाने? कालबैसाखी या नावाने. उन्हाळ्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना केरळ, कर्नाटक या राज्यात टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. तर उन्हाळ्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना केरळ, कर्नाटकमध्ये कॉफी बहार सरी या नावाने ओळखले जाते. 2016 अखेर व्यक्तिगत भ्रमणध्वनी धारकांच्या म्हणजेच मोबाईल फोन संख्येत भारतात जगात कितवा क्रमांक आहे? तर मोबाईलमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. ओके. भारतात बंगळुरू खालोखाल तेलंगणा राज्यातील टिंबटिंब हे शहर देशातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाच्या केंद्रीकरणाचे दुसरे मोठे शहर बनलेले आहे. तर यामध्ये हैदराबाद हे उत्तर आहे, जे दुसरे देशातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाचे दुसरे मोठे शहर बनलेले आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधील स्त्री पुरुष प्रमाण हे विचारलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुच्चेरी, मणिपुरी अशा प्रकारे विचारलेलं आहे. तर आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अचं उत्तर म्हणजेच केरळची स्त्री पुरुष प्रमाण सगळ्यात जास्त आहे 1084. आंध्र प्रदेश, आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ह्यावरूनच उत्तर मिळतं 4. ओके. आंध्र प्रदेशचं आहे 913. तमिळनाडूचे आहे स्त्री पुरुष प्रमाण 996. पुदुच्चेरीचं आहे 1037 आणि मणिपूरचं आहे 992. ओके. 2 व 3 डिसेंबर 1984 रोजी टिंबटिंब येथील कारखान्यात मिथिल आयसोसायनाइड या विषारी वायू गळतीमध्ये हजारोंचे बळी गेले. ओके. तर भोपाळमध्ये वायू गळती झाली होती, त्यावर सिनेमाही आला होता. तर हा प्रश्न येऊ शकतो. भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. ओके. आता त्यांच्या लांबीनुसार जर उतरता क्रम लावायला गेलो तर गोदावरी सगळ्यात मोठी नदी आहे ह्या नद्यांमध्ये. त्यामुळे गोदावरी म्हणजे समजा ब क ड अ. ओके. ब क ड अ. आता कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये लहान आहे, पण इथे भारतातल्या विचारल्यामुळे गोदावरी नंतर कृष्णा नदी येते, त्यानंतर नर्मदा नदी येते आणि मग महानदी येते. ओके. 27वा प्रश्न. भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? तर उत्तर दक्षिण कॉरिडॉर हा विजापूरमधून जात नाही. कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झालेली आहे? तर नागालँड, केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
एप्रिल 2002मध्ये स्वीकारलेल्या राष्ट्रीय जल नीतीची ही उद्दिष्टे आहेत. राष्ट्रीय जल नीतीची उद्दिष्टे या ठिकाणी दिलेली आहेत. तर मग पहिला विधान आहे जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे. दुसरे विधान आहे एकात्मिक जल संसाधनांचा विकास करणे. तिसरं विधान आहे उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे. आणि चौथं विधान आहे भूजल व्यवस्थापन. तर यापैकी उत्तर बरोबर असे आहे तर ते अ, ब, ड. कारण की उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे हे राष्ट्रीय जल नीतीचे उद्दिष्ट नव्हते. ओके. टिंबटिंब हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर साखर उद्योग हा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मागासारखाच प्रश्न पुन्हा आलेला आहे. भारतातील जलविद्युत प्रकल्पांची कोणती जोडी योग्य आहे? तर या ठिकाणी प्रकल्प, राज्य, क्षमता आणि नदी दिलेली आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर तिन्हीच्या तिन्ही बरोबर यंदाही यावेळेस सुद्धा आहे. ओके. म्हणजेच कसं की टेहरी हा प्रकल्प उत्तराखंड राज्यामध्ये 2400 क्षमतेचा आहे, जो भगीरथी नदीवर आहे. ओके. श्रीशैलम हे आंध्र प्रदेशमधील आहे आणि त्याची क्षमता आहे 1670. कृष्णा नदीवर आहे. नाथपा जाखरी हा राज्य हिमाचल प्रदेशमध्ये प्रकल्प आहे आणि क्षमता 1500 आहे आणि सतलज नदीवर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. म्हणजे याचं उत्तर जर पाहायला गेलं तर 3. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा. तर उच्च गुणवत्तेकडून कमी कडील क्रम, तर ह्याचा कसं असतं माहिती आहे का? ह्याची ट्रिक ABLP. ओके. ह्याची ट्रिक आहे, एक सेकंड. दगडी कोळशाची ट्रिक कुठली? ABLP. म्हणजे ए म्हणजे अँथ्रासाइट, बी म्हणजे बिटुमिनस, एल म्हणजे लिग्नाइट आणि पी म्हणजे पीठ. ओके. लक्षात ठेवा. तर याचं उत्तर जर पाहायला गेलं तर ऑप्शन 3. उत्तर दक्षिण कॉरिडॉर मार्ग व पूर्व पश्चिम कॉरिडॉर मार्ग हे दोन्ही रस्ते खालीलपैकी कोणत्या शहरात एकत्र मिळतात? तर उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर हे एकत्र झाशीमध्ये मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया. जोड्या लावा. ओके. जोड्या लावा. याच्यामध्ये दीव, सालसेट, श्रीहरिकोटा आणि वेलिंग्टन. तर मग दीव जे आहे ते मासेमारीसाठीचे बेट आहे. ओके. दीव मासेमारीसाठीचे बेट. तर ह्यावरून जर पाहायला गेलं तर ऑप्शन 3 म्हणजेच सालसेट 7 बेटांचा समूह, श्रीहरिकोटा वाळूच्या दांडावरील बेट आणि वेलिंग्टन हे नौदलाचे स्थान. ओके. टिंबटिंबी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. तर सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य कोणते? तर ह्याच्यामध्ये मिझोराम हे राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? तर कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? तर नवे मंगळूर हे बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे. चहाची लागवड टिंबटिंब या राज्यात सर्वप्रथम झाली. तर आसाममध्ये चहाची लागवड झाली. भिलाई येथे लोहपोलाद कारखान्याची निर्मिती ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा क्रमांक हा 4था आहे. ओके. खालीलपैकी कोणती साधना गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? ओके. तर गाळाच्या जमिनीशी संबंधित नसलेली संज्ञा ही आहे ती रेगूर मृदेची आहे. ओके. जमशेदपूर हे औद्योगिक शहर टिंबटिंब या नदीवर वसलेले आहे. तर सुवर्णरेखा या नदीवर जमशेदपूर हे औद्योगिक शहर वसलेले आहे. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य झारखंड हे आहे. लोह खनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजांची उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडेचे क्रम लावा. ओके. तर ह्याचा क्रम जर पाहायला गेलो तर ह्याचं जर पाहायला गेलं तर ह्याचा कोड कसा असतो माहिती आहे का? MHLS. ओके. म्हणजे मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट. आणि दगडी कोळशाचं काय आहे? ABLP. ओके. तर ह्यावरून जर पाहायला गेलं तर याचं उत्तर आहे 2, ऑप्शन 2.
पुढचा प्रश्न पाहूया. गंगा नदी मैदानी प्रदेशात टिंबटिंब जवळ प्रदेश करते. ओके, गंगा नदी मैदानी प्रदेशात म्हणजे सखल प्रदेशात टिंबटिंब जवळ प्रवेश करते. ओके, प्रवेश करते. तर ऋषिकेश या ठिकाणी प्रवेश करते. खालील नकाशांमध्ये पश्चिम हिमालयातील 4 पर्वतरांगा 1, 2, 3, 4 या अंकांनी दाखवलेल्या आहेत. या पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडेचा कोणता क्रम बरोबर आहे? तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम पाहिजे. तर यांचं जर पाहायला गेलं तर पीर पांजाल दक्षिणेकडे असते, झास्कर, लडाख आणि काराकोरम. अशा प्रकारे पाहायला गेलं तर पीर पांजाल, झास्कर, लडाख, काराकोरम. ऑप्शन 2. आता काळी मृदा सुपीक असते कारण की त्याच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त असते. त्यात चुन्याचं प्रमाण अधिक असते, चिकण मातीचे प्रमाण जास्त असते आणि पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट असतं. म्हणजेच ऑप्शन 4 बरोबर आहे. भारतातील टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. तर भारतात केरळ राज्यात सर्वाधिक रबराचे उत्पादन होते. जेट वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो. तर हिवाळ्यात तमिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो. आणि ऑप्शन 3 आहे. बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात, त्यांना कालबैसाखी म्हणतात. तर याचं उत्तर जर पाहायला गेलं तर वरीलपैकी सर्व बरोबर. लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर जन्मदर उच्च परंतु मृत्यूदर वेगाने घटतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1. ओके, तर 51वा प्रश्न पाहूया आपण. कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केलेला आहे? तर हत्ती या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केलेला आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे टिंबटिंब राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो. तर तमिळनाडू राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो. तर कुठल्या वाऱ्यांमुळे? ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे. नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतींच्या विकासानुसार क्रम सांगा. तर ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर शहर पहिल्यांदा येतं, शहर, त्यानंतर नगर, त्यानंतर महानगर आणि त्यानंतर सन्नगर. तर ऑप्शन 2 बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. 54वा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. त्यानंतर उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात. आणि ऑप्शन सी आहे. पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. तर याचं उत्तर चूक कोणतं आहे? तर क हे चूक उत्तर आहे. ओके, ऑप्शन 3. 55वा प्रश्न पाहूया. विधान 1 आहे. नंदादेवी शिखरांची उंची 7,817 मीटर आहे आणि हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. तर याचं उत्तर जर पाहायला गेलं तर दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर. 56वा प्रश्न पाहूया. युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे? तर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात? तर अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगधंद्याला सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ही सुवर्णरेखा नदीवर आहे. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कसे संबंधी आहे? तर वाढीव दूध उत्पादन व संकलन या संबंधी आहे. सोबत दिलेल्या चित्रामध्ये आदिवासी जमातीचे जोडपे आहे. तर हे कुठल्या जमातीचे आहे? तर ते गोंड जमातीचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुन्हा एक चित्र दिलेलं आहे. तर हे कोणत्या जमातीचे आहे? तर हे तोडा जमातीचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा उत्सव भारतातील टिंबटिंब या राज्यात साजरा केला जातो. तर कार्निवल हा गोवा राज्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने टिंबटिंब प्रकारचा पाऊस पडतो. तर प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस पडतो. खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या छोट्या नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे? तर ते झारखंड राज्यात वसलेले आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर केरळ राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही आहे. ओके, आता पुढचा प्रश्न जर पाहायला गेला तर आता पुढचे जे प्रश्न आहेत ते जगाशी संबंधित आहेत. जगाशी काही शहरे वगैरे शहरे, देश यांच्याशी, खंड यांच्याशी संबंधित आहेत.
कारण की आपल्या सिलेबसमध्ये जग हा टॉपिकसुद्धा दिल्या कारणाने आपण जगावरील प्रश्न घेतलेले आहे. तर 2011च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते आहेत? तर USA व इंडोनेशिया हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर त्सुनामीची जगभर तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे? तर स्टॅनफोर्ड या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावलेला आहे. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे अमेरिका आणि कॅनडामध्ये म्हणतात. कितीतरी म्हणजे टिंबटिंब टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. तर 49% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. सार्कच्या मंत्रिपरिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन केलेले आहे? तर न्यू दिल्ली ह्या ठिकाणी सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे. सिंहली खालीपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात आहे? तर सिंहली ही श्रीलंका देशातील एक प्रमुख लोकजमात आहे. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? तर एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे 1.85 किलोमीटर. भारतातील टिंबटिंब या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वापार सांस्कृतिक संबंधाची जपणूक आढळते. तर तमिळनाडू या राज्याची श्रीलंकासोबत सांस्कृतिक संबंधांची जपणूक आढळते. भारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे सुएझ कालवा. ओके. न्यूयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडनपेक्षा नवी दिल्ली 5.5 तास मिनिटे पुढे आहे. नवी दिल्लीचे दुपारचे 1:54 वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील? ओके. तर सकाळचे 3:24 वाजले असतील. ओके. दिलेला अक्षांश आणि दिवसांचा कालावधी योग्य जोड्या लावा. ओके. 0 12 तास असे म्हणतात. 0 12 तास असे म्हणतात. त्यानंतर 41 15 तास बोलतात. 63 20 तास बोलतात. तर ह्याचं उत्तर आहे 3. ओके. पुढीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहे? तर पुढीलपैकी कोणते भूआकार क्षरण कार्यामुळे तयार झालेले? तर पाणपोया, हम्मादा, भूछत्र, खडक आणि यारदांग हे चारीच्या चारी भूआकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत. बिग बँग थेअरी या प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम टिंबटिंब यांनी प्रस्तावित केला. तर जॉर्जेस लिमेत्रे ओके यांनी हा सिद्धांत प्रस्तावित केला. हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना काय म्हणतात? तर हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना ड्रमलिन असे म्हणतात. ओके. तर पुढचा प्रश्न पाहूया. विषुववृत्तीय सदाहरित जंगलांसंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? तर विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी ते अत्यंत दाट वने असतात, वार्षिक पानगळ होते, लाकूड टणक आणि टिकाऊ आहे आणि एकाच प्रकारचे वृक्ष नसतात. ओके. तर ह्याच्यामध्ये अ बरोबर आहे, क बरोबर आहे, ड बरोबर आहे, परंतु वार्षिक पानगळ होते हे चूक आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. युनेस्कोच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून टिंबटिंब वर्षापर्यंतचा काळ, ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याच्या आणि विकासाचा पाया रचला जातो. तर 8 वर्षापर्यंतचा काळ, ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यात शिकण्याच्या आणि विकासाचा पाया रचला जातो. 1971 आंध्र प्रदेशातील टिंबटिंब या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. तर श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. 18वा प्रश्न पाहूया. 1965 ही खालीलपैकी कोणत्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली? तर 1965 विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली. यू आकाराची दरी खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकांच्या कार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे आहेत? तर यू आकाराची नदी ही हिमनदी आकाराची दरी ही हिमनदी या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. अल निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमान वाढ होते आणि विधान ब आहे. 2013-14 भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी अल निनो प्रवाह प्रबळ होता. तर कोणते विधान बरोबर आहे? तर अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ओके. तर संयुक्त अरब अमिरातींमध्ये एकूण 7 अमिराती आहेत. राम अल खैमा ही 7वी अमिराती आहे. तर हे दोन्ही विधाने योग्य आहेत. ओके. दक्षिण आफ्रिकेतील टिंबटिंब हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर किंबर्ले हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणत्या घटकाचा अपारंपरिक ऊर्जा साधनात समावेश करता येणार नाही? तर मग नैसर्गिक वायू ह्या
घटकाचा अपारंपरिक ऊर्जा साधनांत समावेश करता येणार नाही. सौर ऊर्जा, बायोगॅस, पवन ऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा साधनांमध्ये येतात. ओके. 24वा प्रश्न पाहूया. भारतातील टिंबटिंब या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. तर पणजी या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. गोवा. हमास या लष्करी संघटनेचा खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? तर हमास या लष्करी संघटनेचा इस्रायल या देशाशी संघर्ष सुरू आहे. म्यानमार या शेजारी राष्ट्राशी भारतातील टिंबटिंब राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध होते. तर पश्चिम बंगाल या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध होते. भारतातील अतिजास्त लोकसंख्येची घनता असलेल्या घनता 800हून अधिक आहे. तर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा गट खालील पर्यायांमधून अचूक ओळखा. तर मग दिल्ली, पश्चिम बंगाल आणि केरळ यांचं अतिजास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जातं. अंदमान व निकोबार द्वीपसमूह हे सर्वोच्च शिखर वसलेले आहेत. तर अंदमान आणि निकोबारमध्ये ह्या द्वीपसमूहात सँडल हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे. ओके. तर हे आपले प्रश्न झालेले आहेत आजचे. संपूर्ण भूगोल कालचा पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आपण कव्हर केलेला आहे. ज्यामध्ये सिलेबसमध्ये सांगितले होते ते सगळेच्या सगळे टॉपिक आपण क्लिअर केलेले आहेत. ज्यामध्ये उद्योगधंदेसुद्धा घेतले, नद्या घेतले, शहरे घेतले, प्रमुख पिके घेतलेली आहेत, पर्जन्यमानसुद्धा घेतलेलं आहे, हवामान वगैरे, जमिनीचे प्रकार घेतले, अक्षांश रेखांशसुद्धा मी तुम्हाला ट्रिक कालच्या मध्ये सांगितले होते. पृथ्वी, जगातील विभाग आणि हवामान हे सगळ्याच्या सगळे आपण कव्हर केलेलं आहे. आणि महाराष्ट्राचे खास करून जिल्ह्यांचे सुद्धा प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. ओके. आता आपण इतिहासाचे प्रश्न घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा. आणि आपलं ऑफिशियल चॅनल आहे जिथे आपण रोजच्या रोज प्रश्न टाकत असतो. सो तुम्ही तो चॅनल जॉईन करून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. धन्यवाद.